त्याच्याबद्दलचं सरकारकडनं सकारात्मक आणि योग्य उत्तर मिळावं या अपेक्षेने नक्की त्यांनी ते स्थगित केलं असेल. आणि माझी अपेक्षा आहे की त्या स्थगित उपोषणाला परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये. चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले असेल तर ते तपासले पाहिजे आणि चुकीचे नसतील तर ते स्पष्ट केलं पाहिजे आणि असतील तर ते रद्द केले पाहिजे. ही मागणी अत्यंत न्याय्य आहे. लक्ष्मण हाकेंच्या आणि वाघमारेंच्या उपोषणाविषयी माझ्या मनामध्ये आदर असा आहे की त्यांची भाषा, त्यांची बोलणं, त्यांचं विचार मांडणं ह्या सगळ्या गोष्टी मुद्द्याला धरून आहेत. हाके यांनी आंदोलन जे आहे त्याचं स्थगित केलेलं आहे, स्थगित केलेलं आहे, स्थगित नाही घेतलंय, स्थगित केलं असल्याची भूमिका मांडली. सरकारकडे ज्या मागण्या करण्यात आल्या होत्या त्या मागण्यांमध्ये सरकारने मान्य केल्या, त्यामुळे आम्ही थांबतोय. त्यांनी काही वेळ दिली आहे तसं काही नाही, माहिती घेते फक्त. लक्ष्मणराव हाके आणि वाघमारे आणि त्यांचे सहकारी हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले होते. त्यांना मी भेट देखील दिली होती. त्यांच्याशी त्यांच्या तब्येतीची चौकशी मी वेळोवेळी करत होते. कालच आमची सर्व विविध संघटनांची आणि नेत्यांची बैठक ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाली. त्यामध्ये आम्हाला जे मांडायचे होते विचार ते मी मांडलेले आहेत आणि बाकीच्याही नेत्यांनी आणि संघटनांनी मांडलेले आहेत. त्यानंतर त्यांनी एक डेलिगेशन तयार केलं. त्या डेलिगेशनला मला वाटतं लक्ष्मणराव हाके आणि वाघमारेंचं उपोषण सोडवण्यासाठी त्यांनी पाठवलेलं आहे. तर सर्वप्रथम ही एक चांगली गोष्ट आहे की त्यांच्या उपोषणाची दखल घेतली गेलेली आहे आणि त्यांनी हे उपोषण स्थगित केलंय. ह्याचा अर्थ त्यांची सरकारकडनं अशी अपेक्षा आहे की जे प्रश्न त्यांनी मांडलेत किंवा ज्या फॅक्ट्स त्यांनी दाखवलेल्या आहेत सरकारसमोर त्याच्याबद्दलची स्पष्टता व्हावी, त्याच्याबद्दलचं सरकारकडनं सकारात्मक आणि योग्य उत्तर मिळावं या अपेक्षेने नक्की त्यांनी ते स्थगित केलं असेल. आणि माझी अपेक्षा आहे की त्या स्थगित उपोषणाला परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये. अशा प्रकारे सरकारने त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे. ते पहा, लक्ष्मणराव हाके आणि वाघमारे आणि त्यांच्या सहकार्याने जे उपोषण केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या मागण्या दिलेल्या आहेत, कोणीही उपोषण करते, आता मध्ये एसटी कामगारांचे उपोषण चालू होते, मराठा समाजाच्या मागण्यांचे उपोषण चालू होते. या सगळ्या उपोषणकर्त्यांनी जे काही मागण्या दिल्या आहेत तसंच लक्ष्मणराव हाकेंनी आपले मत आणि मागण्या सांगितलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं जर असेल की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले असेल तर ते तपासले पाहिजे आणि चुकीचे नसतील तर ते स्पष्ट केलं पाहिजे आणि असतील तर ते रद्द केले पाहिजे. ही मागणी अत्यंत न्याय्य आहे. याच्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. चुकीचं कोणालाच मान्य असायचं काही कारण नाही. जरांगे पाटील असं म्हणतात की शिष्टमंडळ ओबीसी नेते जर एकत्र झाले तरी सुद्धा मी एकटा माफी आहे, मी एकटा सगळं हँडल करू शकतो, मला घेण्याचा प्रयत्न केला जातो असे त्यांनी म्हटलं. लक्ष्मण हाकेंच्या आणि वाघमारेंच्या उपोषणाविषयी माझ्या मनामध्ये आदर असा आहे की त्यांची भाषा, त्यांची बोलणं, त्यांचं विचार मांडणं ह्या सगळ्या गोष्टी मुद्द्याला धरून आहेत. कोणाला ललकारणं, कोणाची बघू म्हणणं, भाया सारणं ही त्यांची भूमिकाच नाही. त्यामुळे माझा फोकस आता त्यांच्या सालच उपोषणाकडे आहे आणि मी त्यांच्या बाजूनी ह्याच्यामुळे विचार करते की त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे जर खरे असतील तरच त्यांच्या बाजूनी राहील ना, हा विषय क्लिअरच होईल ना. त्यामुळे मला एक त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, त्यांच्या आविर्भावामधनं एक रिस्पेक्ट वाटतो की त्यांच्या म्हणण्याला आपण लक्ष दिलं पाहिजे. बाकी कोण काय म्हणतं ह्याच्यावर उत्तर द्यायचं काही कारण नाही. राज्यामध्ये दोन समाज एकमेकांच्या विरोधात असलेले आहेत. जातीय तेढ जो आहे तो ग्रामीण पट्ट्यात आता उभा राहिला. सर्वपक्षीय नेते आहेत किंवा सर्वपक्षीय प्रमुख आहेत त्यांनी एकत्र येऊन हा तेढ राज्यातला मिटवणं हे खूप खरं जे चित्र आहे आता ते प्रचंड दुर्दैवी आहे. गेले अनेक महिने वर्ष तुम्ही सगळे माझे स्टेटमेंट सुद्धा काढून बघा. मी तेव्हा वेळोवेळी म्हणले, माझी शिवशक्ती परिक्रमाही चालू होती तेव्हाही मी म्हणले की हे ओबीसी आणि मराठा, पहिले हे बहुजन होते दोघं मिळून, आता ओबीसी आणि मराठा भांडणं लावण्याचं कारस्थान हे म्हणजे होऊ नाही दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांपैकी मी एक होते. आणि म्हणून कुठल्याही मंचावर कधीही जाऊन दुसऱ्यांना आपण काहीतरी बोलावं अशा प्रकारचं पाऊल मी कधी उचललेलं नाही. कारण मला असं वाटतं की या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या लोकांनी सर्व समाजांनी एकत्र वावरण्याची जी आपली परंपरा आहे ती कायम राहिली पाहिजे. पण आता एक परिस्थिती अशी झाली आहे, नक्कीच ही परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीला फक्त राज्यकर्ते सोडवू शकतात. त्यांची स्पष्टता आणि त्यांनी घेतलेली भूमिका
हीच मला वाटतं या दोघांच्याही विषयांना मार्गी लावू शकते. मला असं वाटतं, की दोनही समाजाच्या प्रमुख लोकांनी आपले मुद्दे संविधानिक पद्धतीने घेऊन एकत्र बैठक ही मुख्यमंत्र्यांनी, दोनही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून घेतली आणि समोरासमोर त्यांची सुद्धा चर्चा झाली. तर त्या चर्चेचा सार घेऊन याच्यात निर्णय घेता येतो. शेवटी या देशाच्या घटनेपेक्षा कोणीही मोठं नाही. या देशामधले कोणते म्हणजे स्वतः आमचे प्रधानमंत्री सांगतात की ते प्रधान सेवक आहेत. तर आपण या घटनेच्या सरेंडर्ड आहोत. घटनेच्या आणि कायद्याच्या वर कोणीही नाही. ना हे समाज आहे ना हा समाज आहे. त्यामुळे कोणी असा आविर्भाव नाही ठेवला तर त्याच्याविषयी आदर नक्कीच समाजाला वाटेल. दोघेही जण, दोघेही म्हणजे मी दोन व्यक्ती म्हणत नाही. दोन बाजूचे विचारवंत लोक एकत्र बसून ह्या विषयातून मार्ग काढून तो कायद्याने टिकवून धरणं हे आवश्यक आहे. पण प्रश्न असा आहे की ताई की कोण माघार घेणार? म्हणजे 29 तारखेला कोण माघार घेऊन उपयोग नसतो. संविधानात जे बसेल तेच होत असतं. इथे माघार घेण्याचा काय उपयोग आहे? संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे त्या चौकटीतच या गोष्टी होत असतात. आम्ही कितीही लेखी शब्द देऊन उपयोग नसतो. त्यामुळे माघार कोणी घेतली नाही घेतलीचा मुद्दा नसून आता एका विशिष्ट वर्गाला जर न्यूनगंड वाटत असेल तर ते नक्कीच त्याच्यावर रिॲक्ट करतील. त्याच्यावर सरकारने मायबापाची भूमिका घेणे आवश्यक आहे. तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून स्पष्ट करताय. म्हणजे एकूणच हे आरक्षणाचा मुद्दा बघितला तुम्ही ते राजकीय वोट बँक म्हणून देखील आता पाहिलं जात आहे. लोकसभा निवडणुकीत देखील भाजपला याचा मोठा फटका बसेल. तुम्ही कसं बघताय या सगळ्याकडे? सगळ्यांनाच बसेल ना. फक्त भाजपला कसा बसेल? जर राजकीय वोट बँक म्हणून कोणी एकाकडे बघतंय तर दुसरं दुसऱ्याकडे बघतंय. एकट्या भाजपला कसा फटका बसेल? भाजपची याच्यामध्ये भूमिका भाजपची काय भूमिका आहे याच्यामध्ये? भाजपला फटका का बसेल? बाकी भाजपची याच्यात भूमिकाच काही नाही. हा मुद्दा सरकार आणि आंदोलक यांच्यामधला आहे. त्याचा फायदा गैरफायदा कोणी घेत असेल तर ते चुकीचं आहे. जिस तरीके से संबोधन स्थगित किया गया, भुजबल बोले बाकी सारे मंत्री वहां पहुंचे और जो आश्वासन दिए गए कि आपकी एक समिति बनाई जाएगी और इसमें सारे ऑब्जेक्शंस जो आए हैं, खासकर जो भी सर्टिफिकेट जारी किए गए उनको लेकर बड़ी गंभीरता से उनको लेने गई है। सरकार इसे टाइम बाउंड पीरियड में पूरा कर पाएगी क्या, या आपको लगता है क्या? और जिस तरह से आंदोलन स्थगित किया गया है, एक कहीं ना कहीं सूझबूझ की कहीं ना कहीं पहल की है ओबीसी आंदोलन ने, ऐसा लगता है क्या? मैं थोड़ा विस्तृत कहूंगी क्योंकि हिंदी में पूरी तरह से बात करूं। सबसे पहले वड़ी गोदरी इस गांव में ओबीसी समाज के हमारे भाई लक्ष्मण हाके और वाघमारे ये अनशन पे बैठे थे। इस अनशन के माध्यम से वो कुछ कहना चाहते थे और सरकार उनकी सुने, वो उनकी इच्छा थी। उन्होंने कुछ बहुत ही अहम 2-3 मुद्दे रखे हैं और उनके ऊपर उनको क्लैरिटी चाहिए और वो सरकार की तरफ से आनी चाहिए, ऐसे उनकी अपेक्षा है। मैं खुद उस अनशन को मैंने भेंट दी है और सरकार के डेलीगेशन, आज मैंने सुना कि एक 10-12 लोगों का डेलीगेशन वहाँ गया है और उन्होंने एक आश्वासन उनको दिया है कि कुछ टाइम बाउंड पीरियड में, मुझे जो समझ में आया है कि स्थगित हुआ है आंदोलन, ये विराम नहीं हुआ है, स्थगित हुआ है। तो कुछ टाइम बाउंड पीरियड में अगर उनको इन चीजों का जवाब मिलता है तो उनका समाधान इसमें हो सकता है। वैसे तो आरक्षण ये विषय संवैधानिक चौखट में लेने वाला, कायदे से लेने वाला निर्णय है। पेपर पे हम कुछ लिख के आरक्षण के बात का समाधान नहीं कर पाएंगे, पर मैं हाके जी का अभिनंदन करूंगी, वाघमारी जी का अभिनंदन करूंगी, क्योंकि उन्होंने जिस तरह से इस आंदोलन को रखा, जिस तरह से उन्होंने अपनी बात रखी, उस बात रखने में एक समझदारी थी, सूझबूझ थी, अभ्यास था और एक बहुत ही अच्छे सात्विकता से उन्होंने इन विषयों को रखा है। उन्होंने आह्वान किया है, हम सब नेताओं ने आह्वान किया है कि कोई किसी को चोट नहीं पहुंचाए, कोई आतंक की भूमिका न ले, तो लोगों को सामान्य नागरिकों को तकलीफ हो ऐसे कोई भी कदम ना उठाए। तो इन चीजों से उनके बारे में उनका कद मेरी तो नजरों में बढ़ गया है और मैं शुभकामनाएं देती हूँ कि आज जो डेलीगेशन वहां गया है वो डेलीगेशन उनका समाधान आज कर रहा है, तो इसलिए उन्होंने अनशन पीछे लिया है। पर वो जो स्थगित अनशन है वो कभी भी ना हो, ऐसा समाधान उनको मिले। और मैं ये भी आह्वान करती हूँ कि दोनों ही आंदोलकों के अभ्यास पूर्ण बोलने वाले मुद्दे लेकर कुछ लोगों को साथ में सरकार बिठाए, आमने सामने बिठाए और उसमें से कॉमन ड्राफ्ट तैयार हो और जिससे हम आगे बढ़े और वो कायदे से संवैधानिक तौर पर उसको आगे लेकर जाके इस बात का समाधान निकलना चाहिए।
दो प्रश्न है। लगातार जिस तरीके से पिछले 6 महीने से मराठा आंदोलनकारियों ने ये भूमिका रखी कि ओबीसी की कोटे से ही आरक्षण चाहिए और उसको लेकर लगातार वो अनशन करते रहे, महाराष्ट्र के अलग अलग हिस्सों में गाड़ियां जलाते रहे, आगजनी करते रहे, उसको कैसे देखती हैं? और ओबीसी जब तो समाज कह रहा है कि मुझे अपना आरक्षण चाहिए, तो उस पर भी कई लोग लगातार आपत्ति कर रहे हैं, टीका टिप्पणी कर रहे हैं और सरकार से स्पॉन्सर्ड बता रहे हैं। इन चीजों को कैसे देखती हैं? और सामने चुनाव था चूंकि लोकसभा का, क्या उसके लिए पूरी एक कॉन्स्पिरेसी काफी समय से रची गई ताकि ओबीसी वर्सेस मराठा किया जा सके महाराष्ट्र में? ये सारे सवालों के जवाब, क्योंकि मैं इस कुर्सी पे बैठी हूँ, आप मुझे ही पूछते जाएंगे। इस कोई चीज में मैं बहुत छोटा हिस्सा हूँ इस राजनीति का, ना वो ऐसे कोई पद और कोई अधिकार क्षेत्र में मैं वहां नहीं हूँ। मैं इतना ही कहूंगी कि उनको जो आरक्षण चाहिए, वो आरक्षण ओबीसी समाज ने उसके बारे में कुछ भी आज तक वैसे प्रदर्शन नहीं किया था। ओबीसी समाज ने कहा था ओबीसी समाज के आरक्षण को धक्का बिना लगाए उनको आरक्षण दीजिए, जो कि जब हमारे मुख्यमंत्री थे देवेंद्र जी, तब हमने दिया भी था, पर वो बाद में नहीं टिक पाया। और वैसे अभी 10% आरक्षण मराठा समाज को दिया गया है, उसका वो लाभ भी ले रहे हैं, और उसके बावजूद वो ओबीसी में आरक्षण चाहते हैं। इसके बारे में निश्चित तनावपूर्ण परिस्थिति होगी। बहुत सारे समाज कोई वर्ग में आरक्षण मांगते हैं, तो वहां जो ऑलरेडी आरक्षण में है वो तो उसको नहीं बोलेंगे आओ आपका स्वागत है, वो तो असुरक्षित महसूस करेंगे ही, क्योंकि एक रोटी अगर 4 लोग खा रहे हैं और उसको 8 लोग खाने जाएंगे तो पेट तो किसी का भी नहीं भरेगा। तो इसलिए इसमें कोई एक मार्ग निकालने की जरूरत है, स्पष्टता से मार्ग निकालने की जरूरत है। और जब भी ऐसे मुद्दे आते हैं तो उस पर राजनीति होती ही है, उसमें कोई उसका फायदा लेता है, कोई उसका नुकसान भुगतता है। तो ये वो समय की बात है, पर इसको हमेशा की तरह इसको सुलझाने की जरूरत है। हमारे महाराष्ट्र का एक अलग कल्चर है और इसको सुलझाने की जरूरत इसलिए है कि पीढ़ियों तक इसके जो घाव है ये और नासूर नहीं होने चाहिए, ऐसी मेरी इच्छा है। मनोज जखीरा पाटिल कह रहे हैं सरकार जानबूझकर दोनों समाजों के बीच दरार पैदा कर रही है। कौन कह रहे? मनोज जखीरा पाटिल। आपका क्या सवाल है? ताई, मैं एकदा जातीय जनगणनेची सुद्धा आता मागणी होऊन राहिली आहे. हा, त्याच्यावरती नक्की काय जातीनिहाय जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मागणीचा आम्ही अनेक वेळा पुनर्विचार केलाय आणि आम्ही आताही ते करतोय। त्याच्यामुळे हे विषयच मिटतात ना, जेवढे आहेत तेवढे समोर येऊन जात असं विषय. ताई, तुमच्या नावाची साहेबांचा असते एक व्हिडिओ जो आहे तो मुंडे साहेबांचा एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय. त्यामध्ये ते म्हणतात की मराठ्यांना राजकीय वगळता शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण जे आहे ते ओबीसी मधून दिलं पाहिजे किंवा दिलं पाहिजे असं एक व्हिडिओ व्हायरल केला जातो. आता हे बघा, मुंडे साहेब हयात नाहीत. मुंडे साहेबांवर अनेक सभांमध्ये मी होते. मुंडे साहेब नेहमी सांगायचे की राजकीय आरक्षणाची मराठा समाजाला गरज नाही, कारण सर्व महत्वाचे पदांवर 288 पैकी 200 आमदार मराठा समाजाचे असतील, 48 पैकी 35-40 खासदार त्यांचे असतील, सगळ्या मार्केट कमिटीचे सभापती, सगळे पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिथे आरक्षण नाही ते सगळं मराठा समाजाचे जर असतील तर त्यांना राजकीय आरक्षणाची गरज नाही. त्यांच्या बाकी आरक्षणाला आमचा विरोध नाही, हे मुंडे साहेबांनी म्हटले, हे आमचंही म्हणणे. परंतु कुणबीचे सर्टिफिकेट घेतल्यानंतर ह्या विषयांना मर्यादा येतात आणि त्यामुळे ज्यांचे सर्टिफिकेट ज्या GR प्रमाणे योग्य आहेत त्यांना दिले जावे, ज्यांचे नाही आहेत तसे कुठले दाखले त्यांनाही दिले असं म्हणणं लक्ष्मण हाकेंचं असेल तर ते तपासून घ्यावं. ह्याच्याविषयी काही गोल कमिटी काही